महामायनॉरिटी NGO फोरममार्फत सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। 2 ऑक्टोबरपासून अल्पसंख्याक हक्क अभियान राबवण्यात येत असून 18 डिसेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत असून अल्पसंख्याकांकरता शासन काही योजना राबवित असते, मात्र त्या योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्या प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात याव्यात, यासाठी हे निवेदन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे। अधिकारी सांगली या ठिकाणी महामायनॉरिटी NGO फोरम या अल्पसंख्याक संस्थांच्या फेडरेशनतर्फे आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले। या निवेदना पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की महामायनॉरिटी NGO फोरम हे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून अल्पसंख्याक विकास हक्क अभियान राबवत आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हा प्रशासन आणि समाज आणि सामाजिक संस्था यांना जनजागृती करण्याचं काम करत आहे। ही जनजागृती का करायची, कशासाठी करायची, तर अल्पसंख्याक समाज हा मागासल्यापेक्षा मागास हे वारंवार जाहीर झालेला आहे। परंतु या समाजाला जर प्रगत करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना समाजाला माहीतच नाहीत, तर त्या योजनांची माहिती झाली पाहिजे। ही योजनांची माहिती कुणी द्यायची, तर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती आहे। या समितीचे जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष आहेत आणि निवासी उपजिल्हाधिकारी ते सदस्य सचिव आहेत आणि सर्व विभाग प्रमुख या समितीचे सदस्य आहेत। आणि या समितीच्या दर तिमाही जर आढावा बैठका जर झाल्या आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न तिथं आले तर ते प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते। परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक नियंत्रण समितीच्या तिमाही सभा होत नाहीत। आणि दुर्दैवाची गोष्ट यामध्ये अशी आहे, जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशाने वर्षानुवर्षांपासून 18 डिसेंबरला साजरा करण्याचे आदेश अल्पसंख्याक आयोग केंद्र आणि राज्य देत असतं, तरीसुद्धा 18 डिसेंबरचा अल्पसंख्याक हक्क दिन सुद्धा केवळ चहा पाजून बोळवण केल्याचा फार्स केला जातो। त्याच्यामध्ये ना कोणत्या योजनेची माहिती अधिकाऱ्यांना असते, तर अधिकाऱ्यांना जर काय माहीत नसेल तर समाजाला काय माहीत होणार। त्या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतात, त्या सदस्यांच्या नियुक्त्या वर्षानुवर्ष झालेल्या नाहीत। तर अशासकीय सदस्य जरी नसतील तरी शासकीय सदस्यांची जबाबदारी आणि कर्तव्य यापासून ते दूर राहत आहेत। आणि अल्पसंख्याक समाज अशिक्षित असल्यामुळं त्यांचं विचारणारं कोणी नाही, राजकीय प्रतिनिधी असेल किंवा सामाजिक प्रतिनिधी तेवढं प्रगल्भ नाही, त्यामुळे सुद्धा ह्या घटना घडत आहेत। म्हणूनसाठी आम्ही हे जागतिक राज्यस्तरीय अभियान घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाललेलो आहोत आणि येत्या काळामध्ये जिल्हा अल्पसंख्याक समितीच्या जर बैठका झाल्या नाहीत तर आम्ही संविधानिक मार्गानं आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। आता याच्या पाठीमागे गेल्या वर्षी आम्ही हे अभियान राबवलं होतं, त्याची फलश्रुती अशी झाली की शैक्षणिक ज्या परदेशीचे जाण्याच्या योजना होत्या, परदेश शैक्षणिक कर्ज योजना सुरू झाली, अल्पसंख्याक शैक्षणिक कर्ज घेताना उत्पन्न मर्यादा वाढली गेली, व्यावसायिक कर्ज सुरू झाली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी झालेली आहे की अल्पसंख्याक मंत्रालय आम्हाला दिलं शासनानं, परंतु अल्पसंख्याक आयुक्तालय दिलं नाही, जिल्ह्याला अल्पसंख्याक अधिकारी दिला नाही। त्यामुळे सुद्धा समाजाच्या विकासामध्ये मोठा अडसर आलेला आहे। हे आमच्या सर्वेक्षणातून आणि हे जागोजागी आम्ही जातोय यातून आम्हाला माहिती झालं आणि ती मागणी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या वर्षी धरणं आंदोलन करून केली होती। आणि आता मागणी म्हणजे आता इलेक्शन समोर आलंय किंवा काही म्हणा, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे। औरंगाबादला जी गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय मंजूर झालेलं आहे आणि जिल्हा अल्पसंख्याक शाखा सुरू करण्याबाबत सुद्धा मंजुरी दिलेली आहे। येत्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक कार्यालय सुरू होईल। परंतु अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं 3 यंत्रणा काम करतात, 3-4 यंत्रणा काम करतात। त्याच्यामध्ये जिल्हा अल्पसंख्याक विकास समिती एक आहे, दुसरा आहे जिल्हा वक्फ कार्यालय असायला हवं, तेही मंजूर झालेलं आहे, अजून सुरू झालं नाही। प्रत्येक जिल्ह्याला मौलाना आझाद विकास महामंडळाचा एक अधिकारी आणि एक कर्मचारी इथं असायला हवा, तो आहे इथं। आणि येत्या काळामध्ये ह्या सर्व ज्या शासकीय यंत्रणा आहेत याचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्येच यांना जागा दिली पाहिजे, जेणेकरून समाजाचे प्रश्न एक खिडकी योजना असेल किंवा एका ठिकाणी सुटतील। कुठलंही अल्पसंख्याकाचं कार्यालय प्रशासकीय कार्यालयामध्ये नाही, माझ्या माहितीने सांगलीमध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये आहे, परंतु ते जुन्या प्रशासकीय कार्यालयामध्ये आहे। ते जे प्रचलित जे नव्यानं जिथं लोकांची वर्दळ आहे त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये ही सर्व कार्यालये सुरू व्हावीत आणि जिल्हा अल्पसंख्याक समितीच्या बैठका या नियमित व्हाव्यात। जर त्या झाल्या नाहीत तर माझी सर्व सांगलीकरांना विनंती आहे की आपण मागितल्याशिवाय काय मिळणार नाही। बाळाला सुद्धा आई रडल्याशिवाय दूध देत नाही, तर तुम्हालाही काय मागितल्याशिवाय काय मिळणार नाही। आपण आपला संविधानिक तरीकेनं हा वाढवला पाहिजे। आणि याच्यामध्ये आमची अजून एक प्रमुख मागणी अशी आहे की सध्या देशामध्ये राज्यामध्ये गावागावामध्ये
हेट स्पीच आणि नफरतीचा माहोल खूप मोठ्या प्रमाणात आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. तर अल्पसंख्याक मुस्लिम समाज संरक्षण कायदा याची मागणी याद्वारे आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि विशेष सांगायचं म्हणजे पंतप्रधानांचा जो 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमातली 3 कलमं जी आहेत ती जातीय सलोखा, दंगे नियंत्रण आणि दंगलग्रस्तांचं पुनर्वसन आणि त्यांना मदत करणं हा प्रामुख्यानं आहे. पण या कलमांवरती सुद्धा कागद रंगवण्याच्या पलीकडं काही कुणाला लाभ मिळत नाही. पण इथून पुढे आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी आपण सर्वजण जागे होऊया असं आवाहन करतो. धन्यवाद.